बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा फटका हा नवा नाही। गेल्या 12 वर्षांपासून वाहन चालक आणि सामान्य नागरिक हा त्रास सहन करत आलेत। मात्र काल परवा कहर झाला। इथल्या वाहतूक कोंडीत 500 पेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बस अडकल्या होत्या। तब्बल 8-10 तास मुलं मुली शिक्षकांचे हाल बेहाल झाले। मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते मदतीला धावल्यानं त्यांची सुटका झाली। पाहुयात काय घडलं ते। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग काही मैल बंपर टू बंपर वाहनांच्या रांगा। बंदी असलेल्या अवजड वाहनांची ही घुसखोरी आणि मुंगीही शिरू शकणार नाही अशा या वाहतूक कोंडीत तब्बल 8 तास अडकलेली 500 शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलं। मुंबईतील दादरच्या शारदाश्रम शाळेतील जवळपास 185 मुलं 4 बसमधून विरारच्या वज्रेश्वरी इथल्या ग्रेट एस्केप रिसॉर्टमध्ये शालेय सहलीसाठी गेली होती, तर 8 बसमधून मालाड मालवणी इथल्या मदर टेरेसा ज्युनियर कॉलेजची 300 पेक्षा जास्त विद्यार्थी वसईच्या नवनीत इथल्या कंपनीत इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आले होते। पिकनिक आणि इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून संध्याकाळी 5च्या दरम्यान या बस निघाल्या। शिक्षकांचा अंदाज होता रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत प्रवास संपेल, मात्र या 12ही बस वाहतूक कोंडीत अडकल्या। 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल 8 तास वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं। तब्बल 8 तास अडकून बसल्यानं लघुशंका, पिण्याचं पाणी, जेवण तसंच एकाच ठिकाणी ताटकळत बसल्यानं मुलांचे हाल बेहाल झाले। काय सगळं मॅडम की कशासाठी मुलं निघाली, किती वाजता निघालेली होती, कुठल्या शाळेत मुलं? शारदाश्रम विद्या मंदिर। आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि आम्ही आता इथे स्टक आहोत। 12 वाजले, 6 वाजता निघालो होतो विरार। किती बसेस आहे, किती मुलं आहेत? जवळजवळ 175 मुलं आहेत। 175 किती बसेस होते आणि कधी निघाले? 4 बसेस, 6 वाजता निघालो। आता भूक वगैरे लागली, आता ते शाळेतले आता ते बोलतायत की बस येते नवीन ढाब्यावर थांबून जेवण वगैरे देणार आहेत की नाही, म्हणजे देणार आहेत आणि मग नंतर जर ट्रॅफिक कमी झालं मग आम्ही घरी जाऊ शकतो, असं सीन आहे। गौरांग शारदाश्रम शाळा आहे दादर मधून। आम्ही इकडे पिकनिकला आलेलो, ग्रेट एस्केप विरार मध्ये रिसॉर्ट आहे। सकाळी 8 वाजता निघालो, तर इकडे आम्हाला 9 वाजता पोहोचेल, 10 वाजता पोहोचेल असे बोलले, तर इथेच 2 वाजले आणि परत निघालो 4 वाजता पिकनिक मधून, तर इथेच रात्री पोहोचलोच नाही अजून। एवढं ट्रॅफिक आहे, पोहोचलोच नाही। चालत आलो, गाडी बंद पडून चालत आलो। गाडीमध्ये तरी आता सकाळी 6 तास आणि मग आता रात्री 6च्या वरच गेले। शारदाश्रम शाळेतील प्रशासनानं तात्काळ मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केला। त्यानंतर सूत्र हल्ली आणि स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या शाळकरी मुलांना मदत केली। मध्यरात्री 2-2:30 वाजता जवळच्या रिसॉर्टमध्ये नेऊन त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली। हा एक टॉर्चर आहे आणि मला तरी वाटतं गव्हर्नमेंटने कुठं ना कुठेतरी याचा अंमलबजावणी केली पाहिजे की तुम्ही रोड तरी बदला। आम्हाला काय वाटलं 9वी-10वीच्या मुलं म्हणजे 10वीच्या मुलांचं शेवटचं वर्ष आहे, त्यांना कुठेतरी काहीतरी असं वाटावं म्हणून आम्ही तिकडे घेऊन गेलो। पण हे कल्पना नव्हती की 1 तासाचं 2 तास, 2 ते 3 तास होतील, पण 3 तासाचे डायरेक्ट 12 तास होतील याचं तोडेही जर आम्हाला कल्पना असतील आम्ही घेऊनही गेलो नसतो। त्यातल्या त्यात आता झाल्या प्रसंगातनं आपण काय शिकू शकतो की पुढच्या वेळेला ट्रिप प्लॅन करताना आपला रूटचा वेळ, त्यामध्ये पीक अवर कधी असू शकतो, गाड्या कुठल्या वेळेला जायला हव्यात, कुठल्या वेळेला माघारी यायला हव्यात, याचा थोडासा जर आपण अंदाज बांधला तर असा बाका प्रसंग काही कधी उभी राहणार नाही असं मला वाटतं। ह्याच्यापूर्वी एक मुलगा म्हणजे नालासोपाऱ्याचा, त्याला ॲम्ब्युलन्समधनं आणताना त्याचा मृत्यू झाला त्या ह्याच्यात, म्हणजे गव्हर्नमेंटचंच फेल्युअर आहे। मला धन्यवाद या लोकांना द्यायचा, ती आमची मुलं तिथे अडकलेली त्यांची त्या व्यक्तींनी, ज्ञात अज्ञात लोकांनी सोय केली, म्हणजे जेवण असेल, जे काय असेल, पाणी बिणी, त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला त्या मुलांना खूप मदत केली। आता तरी लक्ष द्यायला पाहिजे, कोणती दुर्घटना घडायच्या आधी प्रशासनाने वाहतूक कोंडीवर एक कायमस्वरूपी उपाय काढायला पाहिजे। 100% नाही काढणार तर हे परत होणार आहे, त्याला काहीतरी पर्याय तर शोधलाच पाहिजे ना। काहीशी अशीच अवस्था आणि असेच हाल मालवणीच्या मदर टेरेसा कॉलेजच्या 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 20-25 शिक्षकांचे झाले।
सगळीकडून निराशा पदरी पडल्यानंतर शिक्षकांनी भाजप नेते विनोद शेलार यांना कॉल करून मदत मागितली. विनोद शेलार आणि मंगेश चव्हाण सोबत 50 ते 60 बाईक्स घेऊन विरार आणि फाउंटन पर्यंत पोहोचले. त्यांनी सगळ्या बसेस दुसऱ्या लेनवर वळवून मालवणीच्या दिशेनं पुढे नेल्या आणि तब्बल 12 तासानंतर या विद्यार्थ्यांची सुटका झाली. हायवेला आल्यानंतर 7 वाजेपासून तब्बल रात्री पूर्ण आणि सकाळपर्यंत बसमध्ये 10 तास आमची 300 मुले, 6 बसेस आणि आमचे 22 शिक्षक हे सर्व अडकून तिथे हायवेला उभे होते. पोलीस प्रशासनानं फोन केला, आरटीओला फोन केला, फायर ब्रिगेडला फोन केला, पण ते तिकडे आले, पण कोणीच आम्हाला रोडच्या दुसऱ्या साईडला मुलांना जायला दिलं नाही, ट्रॅफिक ओपन केलं नाही. तब्बल 10 तास आमची मुलं आणि आमचे कॉलेजचे शिक्षक तिथेच अडकून राहिले. आणि वाहतूक कोंडी मुंबईची मोठी समस्या, एक दिवस एक ठिकाणी नाही आहे, तरी पण सरकार या प्रयत्नशील आहे, काही काही मार्ग होतील. गेल्या 4 दिवसांपासून ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख इथे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका सर्वसामान्य वाहन चालक, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि रुग्णवाहिकांनाही बसतोय. वाहतूक कोंडीचा फटका मंत्री गणेश नाईक यांनाही सहन करावा लागला. मात्र त्यावरूनही लोकांच्या भावना तीव्र होत्या. सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि मंत्री लोकांना वेगळा आणि दुसऱ्या लोकांना वेगळा असं. आता एवढी ट्रॉफिक आहे, याला कोण वालीवारस आहे का? आता साधारण आता वर्ष झालं काय, आता नेहमीच आहे. जास्ती गाडी आली तर ट्रॉफिक मध्ये रिक्षावाल्यांना त्रास, अँब्युलन्स वाल्यांना त्रास. इथे कोणाच्या नेत्याच्या विचाराच्या गाडी गेल्या तर एकदम रोड खुल्ला, पाण्यासारखी गाडी पळते. आणि ते सगळं झाल्यानंतर मग परत आहे तर ये रे माझ्या मागल्या, परत आहे तेच ट्रॉफिक. कोणतंही नियोजन न करता रस्त्यांची कामं काढणं, नियम न पाळणारे बेशिस्त वाहन चालक, अवजड वाहनं न रोखणारे वाहतूक पोलीस, ही वाहतूक कोंडी कशी फोडायची याचं उत्तर नसलेलं आळशी प्रशासन, अशा गोष्टींमुळे गेले काही दिवस मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागलाय. 500 विद्यार्थ्यांचा 8-8, 10-10 तास खोळंबा करून ठेवणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे का? फक्त मुंबई अहमदाबाद महामार्गावरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच रस्त्यावर अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून उपाययोजना केली जाणार आहे का? श्वास कोंडणाऱ्या प्रवासासाठीच टोलचे पैसे मोजत राहायचे का? सरकार उघडा डोळे बघा नीट आणि महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा.